मकोका लागलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चाललाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला। आजपर्यंत ज्यांची भेट घेतली त्यांनी कारवाई का केली नाही त्यासाठी त्यांना देखील प्रतिवादी करावा लागेल असं दमानिया यांनी म्हटलंय। दमानिया यांनी सोमवारी याबाबत अजित पवारांची भेट घेतली होती। दमानियांच्या मागणीवर बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे आपल्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारच उत्तर देतील असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। तर याबाबतचा निर्णय अजित पवारांनाच घ्यायचा आहे, फडणवीसांचा संबंध नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय। मी अशाही गोष्टी ऐकल्यात की मंत्रीपद सुद्धा अजित पवारांना मुंडेंना द्यायचं नव्हतं असं पत्रकार सांगतात आणि तरीही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यांवरनं ते दिलं गेलंय आणि ते फोर्स करून दिलं गेलंय। त्यामुळे यांची राजकारणी तर आपल्याला कळत नाही। एक व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे, स्थापन कोणी केली तर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांनी त्याचा MOA दाखवला। ही या कंपनीत शेअर होल्डर कोण आहेत? धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, त्यांच्या आई आणि वाल्मिक कराड, म्हणजे वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध आहेत। व्यंकटेश्वरा नावाची जी कंपनी आहे जी एका मंत्र्याची आहे ती एका सरकारी म्हणजे महाजनको कंपनीकडनं त्याला आर्थिक नफा मिळतोय आणि आर्थिक नफा जर मिळत असेल तर दिस इज कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट। त्यांच्यात त्यांचं मंत्रीपद काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होते। तर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। सध्या सुरू असलेल्या वादावर ही भेट झाली असण्याची शक्यता आहे। सातत्यानं भाजप आमदार सुरेश धसांसह विरोधकांकडून कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये आणि याच सर्व घडामोडींच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। दरम्यान धनंजय मुंडे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर देखील जाणार आहेत। तर विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर उत्तर देताना मंत्री धनंजय मुंडे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांनी तिसरीत शिकणाऱ्या मुलीचं उदाहरण देताना मी राजीनामा द्यावा की देऊ नये, मी दोषी आहे की नाही याबाबत जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं असं म्हटलंय। आरोपांचा तुम्हाला त्रास झाला, पर्सनली त्रास झाला, ज्या पद्धतीने मीडिया त्रास झाला, आरोप झाले तुमच्यावरती, एक लक्षात घ्या, ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले बघूया। राजीनाम्याची थेट मागणी होती तुमच्या? माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही। माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा। अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, आमच्या पक्षाचे ते नाही आहेत। त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही, त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे। मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्त्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील। तर वाल्मिक कराड प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि यावेळी कराडला फरार होण्यामध्ये मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा अशी मागणी सुरेश धसांनी केली। तर आका बीडचे सुपर पालकमंत्री होते असं म्हणत धस यांनी कराड आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी
ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुरावेसह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सहआरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत. हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे आणि 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे. असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं हे सुपर आका, सुपर पालकमंत्री, आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.